हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. थोडे फिरूया. हा माझा पहिलाच व्लॉग. मग विचार केला की चला श्री गणेशाच करूया. तुम्हाला गणपती बाप्पाला घेऊन जाऊया. कसं असतं, फिरण्याची खूप इच्छा असते, पण कधी कधी आपण नाही जाऊ शकत, अडचणी असतात. म्हणून घर बसल्या आपल्याला फिरताही येईल आणि माहितीही मिळेल. म्हणून आपल्यासाठी हे माझं चॅनल थोडे फिरूया. असं म्हणतात, एका गोष्टीला वयाचं बंधन नसतं आणि तो म्हणजे प्रवास. म्हणूनच आज आपण जाऊयात आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या ठिकाणी, ओझरला. ओझर हे पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत एक ठिकाण. अष्टविनायकातला 7वा गणपती बाप्पा म्हणजे ओझरचा विघ्नहर, विघ्नेश्वर, विघ्नहर्ता. विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा असा हा विघ्नहर्ता. पुणे नाशिक महामार्गावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगावपासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर आहे. सुंदर अशा कुकडी माईच्या तीरावर वसलेलं हे मंदिर पेशव्यांच्या काळात बांधलं गेलं. प्रशस्त पार्किंगपासून थोड्या अंतरावर मंदिर आहे. येथे फूल, दुर्वा, हार, खेळणी यांची खूप दुकाने लागतात. मग येते प्रवेशद्वार. पायऱ्या चढून आणि नंतर थोड्याशा पायऱ्या आत उतरल्या की मग लागतो सभामंडप. थोडे चालले पुढे गेलो की आला बाप्पांचा गाभारा, जिथे बाप्पा विराजमान आहेत. गाभाऱ्याच्या आतून अष्टविनायकाची मूर्ती लावलेल्या आहेत. जणू आपल्याला सगळे गणपती बाप्पा एकसाथ आशीर्वाद देत आहेत. मग मन मोहित करणारी आपली बाप्पांची मूर्ती. असं म्हणतात, राजा अभिनंदनाला त्रिलोकाधीश व्हायचं होतं. यासाठी त्याने महायज्ञ सुरू केला. त्यामध्ये त्याने इंद्रदेवतेला काहीही अर्पण केले नाही. म्हणून क्रोधित होऊन त्या यज्ञाला रोखण्यासाठी आणि त्यात विघ्न आणण्यासाठी इंद्राने विघ्नासुराची उत्पत्ती केली. विघ्नासुराने इतर यज्ञांमध्येही विघ्न आणायला सुरुवात केली. विघ्नासुराचा बंदोबस्त करण्यासाठी ऋषीमुनींनी गजाननाला साकडे घातले. विघ्नासूर गजाननाला शरण आला. जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर गजाननाने विघ्नासुराला सोडून देखील दिले. हाच तो आपला विघ्नेश्वर गणेशा. विघ्नहर मंदिर हे त्याच्या सुवर्ण घुमट साठी लोकप्रिय आहे. अष्टविनायकांपैकी विघ्नेश्वर हे मंदिर एकमेव मंदिर असं आहे ज्याला सोन्याचं घुमट आहे. माघी गणेश जयंती आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी हे पवित्र सोहळे छान साजरे केले जातात. गणेश चतुर्थी ज्या दिवशी असते, आपले बाप्पा आपल्या घरी विराजमान होतात ना, त्या दिवशी तेथे खूप मोठी यात्राही असते. पूर्ण गाव मिळून ती यात्रा खूप आनंदात उत्साहात साजरी करतात. दगडी तटबंदी, दीपस्तंभ, सोनेरी कळस, प्रसन्न गाभारा, त्यात असलेली बाप्पाची मनमोहक मूर्ती, छान भव्य असे सभामंडप. सभामंडपाच्या सभोवती सुंदर अशी झाडं, त्यात शमी आणि सफेद रुईची सुंदर झाडं आहेत. असे हे सुंदर, मनमोहक आणि नवसाला पावणारे माझे विघ्नहर्त्याचे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला पार्किंग शेजारी छान छोटंसं लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन देखील आहे. तिथून पुढे थोडंसं 10-15 पावलं चालत गेल्यावरती सुंदर अशी संथ कुकडी माईची नदी वाहत आहे. नदीच्या काठावर बसून आपण बुडणाऱ्या सूर्याचं छान चित्र पाहू शकतो. अशा या माझ्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला नक्की या. ज्यांना शक्य नाही त्यांनी माझ्या व्लॉगद्वारे नक्कीच माहिती घ्या. माझ्या या व्लॉगमध्ये आज इतकंच. मला असं वाटतं की ह्या व्लॉगच्या शेवटी काहीतरी माझ्या फ्रेंड्सला संदेश द्यावा, म्हणून मी सांगते, चालायला कधी थकू नका. चालून पाय थकायला नको, म्हणून डोकं जो चालवतो ना तो खरा माणूस. थँक्स फॉर वॉचिंग. माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.